नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला भेटत असतात. तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहेत. त्यानंतर अपात्र ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना हप्ते परत चालू होणार आहेत का, चालू होतील तर ते कधी चालू होतील. त्यानंतर ज्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या 26 लाख, त्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट हे तिन्ही महिने सोबत भेटतील का, याची पण माहिती या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. त्यानंतर आपला जो 14वा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा, तर तो कधीपर्यंत भेटू शकतो. त्यानंतर त्याचा जो जी आर आहे, तर जी आर आल्यानंतर तुम्हाला हप्ता कधीपर्यंत भेटेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली लाल बटन दिसत असेल, ते दाबून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला माहिती त्या ठिकाणी समजेल. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता ज्या महिला अपात्र आहेत तर त्यांचं काय, ओके, ते आपण बघूयात. त्यानंतर आपण बघू तुमचा जो काही हप्ता आहे तर तो कधीपर्यंत भेटू शकतो. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत 26 लाख, त्याची कारणं कोणती कोणती आहेत. जर तुमचं जे काही राशन कार्ड आहे तर राशन कार्ड मध्ये 2 पेक्षा अधिक महिलांची त्या ठिकाणी जर नावं असेल आणि त्या तिन्ही जणींनी किंवा 4 जणींनी किंवा 2 विवाहित महिलांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला असेल तर त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे. त्यांचा लाभ परत कसा चालू होणार आहे तेही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर हे तुम्ही पत्र बघू शकता. ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेला हे जे काही पत्र आहे तर ती पाठवलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत. आता ज्या लाडक्या बहिणी अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत, तर त्यांनी पण ह्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला होता. तर आता त्यांच्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत जी काही कार्यवाही होणार आहे तर ती कार्यवाही आता त्या ठिकाणी होणार आहे. तर हे जे काही पत्र आहेत तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे यांना पाठवण्यात आलेले आहेत, सर्व जिल्हा परिषदांना. आता ज्या लाडक्या बहिणींनी, जे काही सरकारी कर्मचारी आहेत लाडक्या बहिणी आणि ज्या काही अधिकारी आहेत तर त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर अशा एकूण किती आहेत, अशा एकूण 1183 कर्मचारी आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता. परंतु आता त्यांच्यावरती कार्यवाही होणार आहेत महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत. पुढे जो काही निर्णय होईल त्या निर्णयाने त्यांना जे काही पैसे त्यांनी घेतलेले ते रिटर्न करायला लागणार आहेत किंवा अदर काही कार्यवाही त्या ठिकाणी होऊ शकते, तर ते आपल्याला त्या ठिकाणी समजेलच. ओके, आता या सरकारी कर्मचारी 1183 या अधिकारी आणि कर्मचारी आहेत जिल्हा परिषदेमधल्या, तर त्यांना इथून मागचे जे काही हप्ते आहेत तेही त्या ठिकाणी भेटणार नाही. सपोज जूनचा आलेलं नसेल, जुलैचा आलेलं नसेल आणि ऑगस्टचा आलेला येणार नाही आणि ऑगस्ट नंतरचेही कोणताच हप्ता त्यांना त्या ठिकाणी येणार नाही. आता त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही होऊन मागे ज्यांनी जे काही पैसे घेतले ते रिटर्न घेतले जाऊ शकतात किंवा अदर काही कार्यवाही त्या ठिकाणी होऊ शकते. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी यासाठी पात्र आहेत तर त्यांचा हप्ता कधी येऊ शकतो, ओके, तो आपण बघूयात. पण आता 26 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र झालेल्या होत्या, तर त्यांचा नेमकी इश्यू काय होता. आता 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या तर त्यांचा इश्यू काय होता. ओके, काहींचं वय त्या ठिकाणी 21 वर्ष पूर्ण नाही, काहींचं वय 65 पेक्षा जास्त असेल, तर त्याही लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र झालेल्या असतील. ओके, आता हा 5वा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे. एका कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे राशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे. ओके, आता तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा लाभ 2 पेक्षा जर अधिक महिला घेत असतात. आता या 2 महिला कोण आहेत, तर एक विवाहित आणि एक जी आहे तर एक मुलगी. अशा 2 महिला जर लाभ घेत असतील तरच एका घरातील 2 स्त्रियांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा भेटणार आहेत. परंतु जर 2 विवाहित स्त्रिया ह्या योजनेचा लाभ घेत असतील तर दोघींचेही जे काही हप्ते आहेत तर ते आता तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेले आहेत. ओके, आता यांचे हप्ते परत कधी चालू होणार आहेत. सपोज एका घरामध्ये 2 विवाहित किंवा 3 विवाहित स्त्रिया आहेत, 4 विवाहित आहेत किंवा सासू किंवा सून आहेत, या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी बघा. कुटुंबात सासू किंवा सून आहेत किंवा 2 किंवा त्यापेक्षा जावा आहेत. ओके, एका घरात 2 बहिणी असतील, तर आता सासू किंवा सून असेल ना, तर त्यातून फक्त सासू किंवा सून एकच त्या ठिकाणी पात्र होणारे, एक अपात्र होणार आहेत. 2 जावा असेल तर एकच जाव या ठिकाणी पात्र होणारे, एक अपात्र होणारे. ओके, आणि 2 जर बहिणी असेल तर त्यातील एकच बहीण त्या ठिकाणी पात्र होणारी, एक अपात्र होणारी. म्हणजे
आता शासन निर्णय काय सांगतो आपल्याला? ओके, खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आम्हाला अगोदर हप्ते आले होते, आम्ही 3-4 जणी होतो घरामध्ये. ओके, परंतु तुम्हाला ते निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी हप्ते आलेले होते. परंतु शासन निर्णय काय सांगतो? एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासन निर्णय त्यांनी पहिल्यापासून दिलेला आहे की एका घरात फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ओके, परंतु आपल्या घरामध्ये सर 2 ते 3 विवाहित असेल, त्याच्यानंतर एक अविवाहित असेल, तर घरातील एक विवाहित आणि एक अविवाहित मुलगी, तर ह्या दोघींनाच लाभ भेटणार आहे. 3-4 जर आपल्या घरामध्ये महिला असतील, राशन कार्ड एक असेल, ओके, आणि त्या 3-4 विवाहित महिला असेल, तर त्यातील फक्त एकच महिलेला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि तो कसा भेटणार आहे? आता यात एका घरात सपोज आता 3 विवाहित महिला आहेत, तिन्हींचेही लाभ त्या ठिकाणी तात्पुरते आता बंद केलेले आहेत. आता त्यातून चौकशी हो, ओके, तुमची पडताळणी होईल, तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येईल, तुमची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर यातील एक महिला पात्र होणार आहेत आणि तेही काय करणार आहे? तुम्हाला विचारून करणार आहे. बघा, माननीय सचिव यांची ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंब एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून, म्हणजे तुम्हाला विचारून आता ठिकाणी तुमच्या घरातील कोणत्या महिलेला या योजनेसाठी पात्र ठेवायचे किंवा कोणाला अपात्र ठेवायचं आहे ते तुम्हाला विचारूनच आता ते त्या पद्धतीने जी काही प्रोसेस आहे तर ते करणार आहेत. तुमच्या गाव पातळीवर पडताळणी होईल, त्याच्यानंतर ती तालुका पातळीवरती तुमची जी यादी पाठवण्यात येईल, त्याच्यानंतर ती जिल्हा पातळीवर पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता परत चालू होईल. आता तो हप्ता चालू झाल्यानंतर इथून पुढचे तुम्हाला पैसे भेटणारे आहेत का? ऑगस्ट, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल किंवा तुम्हाला जून जुलैचे पैसे भेटणार आहेत ते पण आपण बघूयात. लाडक्या बहिणींनो, हा जी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, तर हा जी काय आहे, जे सरकारी कर्मचारी आहेत तर सरकारी कर्मचाऱ्यांना बघा 1 सप्टेंबर 2025 ला, ओके, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला त्या ठिकाणी त्यांचा पगार त्या ठिकाणी होत असतो. निवृत्ती वेतन असेल, ओके, किंवा त्यांचे वेतन असेल, ओके. आता त्यांचे जे काही वेतन आहे तर ते 26 ऑगस्टला देण्यात येणार आहेत. ओके, म्हणजे आपला जो काही गणेश उत्सव आहे तर त्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांचे जे काही वेतन आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. ओके, तर हा जी आपल्या संबंधी नाहीये. ओके, त्यांचे जे वेतन आहे तर ते 26 ऑगस्टला देण्यात येणार आहेत. तर लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता मागे जुलै महिन्याचा हप्ता भेटणार होता. त्याच्या अगोदर एक शासन निर्णय आलेला होता. कोणता शासन निर्णय होता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आलेला होता. किती ऑगस्टला? 4 ऑगस्टला. ओके, त्यानंतर 6 ऑगस्टला त्या ठिकाणी किंवा 7 ऑगस्टला त्या ठिकाणी तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडायला सुरुवात झालेली होती. म्हणजे हा जी आल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तर तो सुरू झालेला होता. म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर सर्वांना त्या ठिकाणी हप्ते भेटलेले होते. ओके, 9 तारखेपर्यंत तर A to Z महिलांना त्या ठिकाणी ज्या ज्या पात्र आहेत तर त्यांना लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी भेटला होता. परंतु हा शासन निर्णय अजूनही आलेला नाहीये. हा शासन निर्णय आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तर तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यावेळेस तुम्हाला भेटणार आहे. हा जी जर ह्या महिन्यात आला 2 ते 3 दिवसामध्ये, सोमवार मंगळवार पर्यंत, तर 30 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो भेटू शकतो. हा शासन निर्णय थोडा लेट आला निधी वितरित करण्याबाबतचा, तर तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता त्या ठिकाणी लेट होऊ शकतो. ओके, म्हणजे तुमचा जो हप्ता आहे 5 ते 10 तारखेदरम्यान सप्टेंबरचा जाऊ शकतो किंवा ह्या महिन्यात जर हा जो काही शासन निर्णय आहे हा आला तर ह्या महिन्यातच 30 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो भेटू शकतो. ओके, तर मोस्ट ऑफ चान्सेस आहेत की ह्या महिन्यात येऊ शकतो हा जो काही आहे शासन निर्णय आणि त्यानंतर तुमचे जे काही पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात. ओके, आता तुम्हाला 45 रुपये भेटू शकतात का? आता ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी कंप्लीट झालेली आहेत, ओके, तर त्या यासाठी पात्र झालेल्या असतील, त्यांचा डाटा जर वरती पाठवलेला असेल, ओके, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा जो काही डाटा आहे तर तो इन्क्लूड केलेला असेल, तर त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचा जो काही हप्ता आहे 45 रुपये तो त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके, आणि बाकीच्यांना तर 1500 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत. शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला नाही. हा शासन निर्णय आल्यानंतर तुमचा जो काही हप्ता आहे 2 ते 3 दिवसामध्ये येऊन जाईल. हा जो काही शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय 25-26 ऑगस्ट पर्यंत जर आला तर 30 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे भेटू शकतात. परंतु हा जो काही शासन निर्णय आहे तर हा सप्टेंबर महिन्यात आला पहिल्या आठवड्यात, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.